हे बघा कसली भारी तरी आल्या, ना वाटणाची झंझट, ना ग्रेव्हीची कटकट, ना कांदा भाजा, ना टोमॅटो भाजा. तर आज आपण एकदम मस्त झणझणीत अशी छोले बटाट्याची भाजी बनवतोय, जी बनवायला एकदम सोपी आहे आणि झटपट पटापट बनवून होते. चला तर मग सुरुवात करूया. एका कुकरमध्ये रात्रभर भिजवून घेतलेले छोले घालायचे. त्याच कुकरमध्ये आपल्याला 2 मोठ्या साईजचे बटाटे घालायचे आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला मोठ्या साईजचे 2 कमळाच्या फुलासारखे चिरलेले कांदे घालायचे. हे बघा या पद्धतीनं पूर्ण कांदा आतपर्यंत कट करायचं नाही, अर्ध्यापर्यंतच फक्त त्याला खाचा पाडून घ्यायच्या. आणि टोमॅटोला सुद्धा सेम 1-2 खाच पाडून घ्यायची. आणि टोमॅटो एकदम लाल बुंद फ्रेश पाहिजेत आणि मोठे मोठे घ्यायचे. म्हणजे काय, छोले शिजेपर्यंत कांदा टोमॅटो राहतो व्यवस्थित. मोठे मोठे घेतल्यानंतर, छोटे घेतले तर ते मेल्ट होऊन जातील आतमध्येच, म्हणून मोठे मोठे घ्यायचे यासाठी. तर छान 5 शिट्ट्या करायला मी ठेवलं. तुम्ही याच्यामध्ये चहा पावडर किंवा खडे मसाले वगैरे त्याची पोटली बांधून टाकली तरीसुद्धा चालते. आता हे मी माझं पर्सनल सांगते, मला चहा पावडरची पोटली घातलेले छोले बिलकुल आवडत नाहीत. त्याच्यापेक्षा मला वाटतं की मी साधी छोल्याची भाजी खाईन आणि वरनं चहा पिईन. तर असो, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खड्या मसाल्याची आणि चहाच्या पावडरची पोटली याच्यामध्ये घालू शकता. 5 शिट्ट्यानंतर बघू शकता मस्त छोले शिजलेले आहेत. टोमॅटो कांदा बाजूला काढून घ्यायचा, बटाटा बाजूला काढून घ्यायचा. कांदा टोमॅटोची मिक्सरवरती छान प्युरी करून घ्यायची. नंतर मी काय केलं, त्याच कुकरमध्ये तेल घातलं, थोडंसं जिरं घातलं, नंतर थोडासा कढीपत्ता घातला. तमालपत्र काही मला घावलं नाही आणि बाजूवाली आंटीसुद्धा नाही त्याच्याकडे मागायचं म्हटलं तर. छोल्यासोबतच जो कांदा आणि टोमॅटो शिजवलं होतं त्याची प्युरी छान करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये घालायची. छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची किंवा परतून घ्यायची म्हणा. आता आपण याच्यामध्ये जगभरातले मसाले घालूया. पहिल्यांदा तर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, नंतर गरम मसाला, हळद, धने पावडर घातलेली आहे, केप्रचा गरम मसाला घातलेला आहे, नंतर आपली मिरची पावडर घातलेली आहे, किचन किंग मसाला आणि छोले मसाला घातलेला आहे. सगळ्यात शेवटी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आलं लसूण पेस्ट मी घरी बनवलेली आहे, त्याचासुद्धा व्हिडिओ येईल लवकरच. आणि मिरची पावडर घातलेली आहे. मिरची पावडर मग अशी सांगितलं नाही का, असो समजून घ्या, व्हॉइस ओव्हर करताना इकडे तिकडे होतं थोडंसं. तर गरजेनुसार किंवा तुम्हाला आवडतं तिखट त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर घाला आणि छान मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. बघू शकता निदान 7 मिनटं, 5 ते 7 मिनटं आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त असं तेलाची तर्री आलेली आहे. आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेले छोले घालायचे आहेत. तर मी इथं थोडंसं पाणी शिल्लक होतं ते सुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे. छोल्यामधून आपण जो बटाटा शिजवला होता तो सुद्धा घातलेला आहे, मोठ्या मोठ्या फोडी करून. सगळं कसं छान मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर माझी पर्सनल खूप फेवरेट आहे, त्याच्यामुळे मी भरभरून कोथिंबीर घालते आणि भरभरून आणते सुद्धा बाजारातून. म्हणजे मला गावरान कोथिंबीर दिसली ना की अरे ही एखादी पेंडी घेऊनच जाऊया घरला असं वाटतं. असो, भरपूर सारी कोथिंबीर घातली. अजून एकदा घालणार आहे तेव्हा आणि तुम्ही बघालच. तर कोथिंबीर घातल्यानंतर छान मिक्स केलं. हा व्हिडिओ मी सकाळच्या टिफिनसाठी बनवत होते आणि खूप गडबड झाली होती मला, त्याच्यामुळं मग मी काय केलं, कुकरचं झाकण लावलं आणि सरळ कुकर प्रेशरवरती ठेवला. म्हणजे काय तर त्याची शिट्टी व्हायला आली की गॅस बंद केला आणि तसंच ठेवलं झाकण, पाक त्याची वाफ जाईपर्यंत. तुमच्याकडे वेळ असेल तर असंच शिजवून घेतलं तरी सुद्धा चालते. मस्त अशी आपली भाजी तयार आहे. जास्त सुद्धा एकदम पातळ केलेली नाही, जास्त सुद्धा एकदम घट्ट केलेली नाही. आणि बऱ्याच वेळेला मला सगळ्यांनी असं चिडवलेलं होतं की छोल्यामध्ये कोण शेंगदाणे घालतं, हिला छोले बनवता येत नाही. आणि ही भाजी तुम्ही खायला पाहिजे होता राव, एवढी भारी भाजी झालेली की काय विचारूच नका. आता तुम्ही म्हणाल काय या बाईचं आगावच आहे, स्वतःचं स्वतः कौतुक करते. असो, आपली आपण पाठ थोपटायची आणि पुढं जायचं नाही का. असो, मस्त अशी छोल्याची भाजी तयार आहे. तुम्ही बघितलं असेल, पुन्हा एकदा मी कोथिंबीर घातली, छान मिक्स केली आणि मस्त अशी ग्रेव्हीदार छोल्याची भाजी तयार आहे. इथं सकाळीसाठी 2 टिफिनसाठी लागणाऱ्या 8 चपात्या मी बनवून घेतल्या, भात बनवून घेतला आहे, वरणसुद्धा बनवून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त असे टिफिन दोघांना भरून दिले. आणि एक 12 वाजताचा टिफिन आहे त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी मी लेट चपात्या बनवते. जर कारभाऱ्यांना वगैरे भाकरी पाहिजे असेल तर ती सुद्धा लेट बनवते, त्याच्यामुळं तो टिफिनसुद्धा मी दाखवते. हा आहे आपल्या नागपूरकरांचा टिफिन. त्यांना माझ्या हातचं जेवण खूप आवडतं. त्यांनी मी टिफिन बंद केल्यानंतर 2 जागी चेंज केलं, पण त्यांना काही जेवण आवडलं नाही. आणि बऱ्याच वेळेला मला ते विचारायचे, ताई कधी चालू करणार, कधी चालू करणार, असं करून. तर हा टिफिन भरताना नाही का बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की याला डाळ भात का नाही दिलं. तर हा हाफ टिफिन आहे, त्याला 4 चपाती आणि भाजी असंच दिलेलं आहे.
2 चपात्या एका डब्यात, 2 चपात्या एका डब्यात घातल्या आणि भाजी एका डब्यात घातली. तर असा हा हाफ टिफिन आहे. आणि हा आहे तो 12-12:30चा जो लेट टिफिन आहे तो. त्यांना टिफिन सोबत मी गाजराचा हलवा सुद्धा दिलेला आहे, कारण बाकीचे जे 2 डब्बे गेले ना ते ऑफिसला डब्बे घेऊन जाणार होते आणि मग मी त्यांना संध्याकाळच्या टिफिन मध्ये दिला. आणि यांचा टिफिन संध्याकाळचा नाही, त्यांचा फक्त एका टायमिंगचा आहे सकाळचा, म्हणून त्यांना सकाळी दिला आणि बाकीच्या दोघांना मी रात्री दिलं. नाहीतर तुम्हाला वाटेल की त्या दोघांना दिलं नाही ह्यांना दिलं, असा कसा भेदभाव करताय कस्टमरमध्ये, नाही का? म्हणून म्हटलं सांगितलेलं बरं. असो, तुम्हाला ही भाजी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि सबस्क्राईब करा.